नमस्कार, मी श्रुती चव्हाण. संध्याकाळच्या 7च्या बुलेटिन मध्ये तुमचं स्वागत आहे. तत्पूर्वी आजच्या सोन्या चांदीचे भाव जाणून घेऊया. 24 कॅरेट सोन्याचा दर आहे 1,47,770 रुपये इतका, तर चांदीचा भाव आहे 2,26,530 रुपये प्रति किलोच्या आसपास. आता वेळ न दवडता पाहूयाच्या दिवसभरातील सर्वात महत्त्वाच्या आणि चर्चेतील बातम्या. म्हाळसा ग्रामीण रुग्णालयाची मनसेकडून पाहणी. मनसेचे दक्षिण रायगड जिल्हाध्यक्ष राजसाहेब पार्टे यांनी म्हाळसा ग्रामीण रुग्णालयाची पाहणी करून त्रुटी दूर करण्याच्या सूचना दिल्या. अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा प्रशासनाला देण्यात आला आहे. गैरकारभाराच्या आरोपानंतर भाजप नगरसेविकेचा राजीनामा. कुडाळ नगरपंचायतीतील प्रशासकीय गैरकारभाराचा आरोप करत भाजप नगरसेविका संध्या तेरसे यांनी नगरसेवक पदाचा राजीनामा दिला. या निर्णयामुळे सिंधुदुर्गच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. 25 जुलैला कल्याणमध्ये सीजेपीचे आंदोलन. धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी सीजेपी 25 जुलै रोजी कल्याणमध्ये आंदोलन करणार असून त्यासाठी महापालिका व पोलिसांकडे परवानगी मागितली जात आहे. चिपळूणच्या विकासासाठी प्रयत्नशील राहणार. प्रमोद जठार. आमदार प्रमोद जठार यांनी चिपळूणच्या विकासासाठी सातत्याने प्रयत्नशील राहण्याची ग्वाही देत भाजप कार्यकर्त्यांना आगामी निवडणुकीच्या तयारीला लागण्याचे आवाहन केले आहे. विशेष मुलांसाठी छत्री पेंटिंग कार्यशाळा उत्साहात. सुहित जीवन ट्रस्ट पेन तर्फे आयोजित अक्षमतेकडून सक्षमतेकडे उपक्रमांतर्गत विशेष मुलांसाठी छत्री पेंटिंग व रंगसंगती कार्यशाळा पार पडली. पद्मश्री अच्युत पालव यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले असले. यावेळी विद्यार्थ्यांना रेनकोटचे वाटपही करण्यात आले. विद्यार्थ्यांवरील कारवाई विरोधात मनसेचा डोंबिवलीत निषेध. विद्यार्थ्यांवरील लाठीचार्जच्या निषेधार्थ मनसेने डोंबिवलीत काळ्या फिती लावून आंदोलन केले. यावेळी मनसे पदाधिकारी, विद्यार्थी, नागरिक आणि समाजसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते. उल्हासनगरकरांसाठी 4 नवीन अँब्युलन्स सेवांचा शुभारंभ. उल्हासनगर महापालिका आरोग्य विभागाच्या वतीने 4 नवीन अँब्युलन्सचे लोकार्पण करण्यात आले. यावेळी सेवेमुळे नागरिकांना कमी दरात जलद आणि सुलभ आपत्कालीन आरोग्य सुविधा उपलब्ध होणार आहेत. जिजामाता कॉलनीतील कल्वर्ट कामाच्या दर्जावर नागरिकांचा सवाल. उल्हासनगरच्या जिजामाता कॉलनीत पावसामुळे झालेल्या नुकसानीनंतर सुरू असलेल्या कल्वर्ट कामाच्या गुणवत्तेबाबत नागरिकांनी प्रश्न उपस्थित केले आहे. कामाची तांत्रिक तपासणी करून कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची मागणी रहिवाशांनी केली आहे. जखमी माकडाला उपचार न मिळाल्याचा आरोप. मीरा भाईंदर प्रभाग क्रमांक 13 मध्ये अपघातात जखमी झालेल्या माकडाला वेळेत उपचार न मिळाल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. प्राणी रुग्णवाहिका व अधिकाऱ्यांकडून प्रतिसाद मिळाला नसल्याने पशुवैद्यकीय विभागाच्या कार्यपद्धतीवर नाराजी व्यक्त होत आहे. युरिया आंदोलनाला शेतकी संघ जबाबदार. संगमनेरमधील युरिया वितरण आंदोलनासाठी शेतकी संघाच्या व्यवस्थेतील त्रुटी जबाबदार असल्याचा आरोप आमदार अमोल खताळ यांनी केला आहे. टोकन व वितरण प्रक्रियेची चौकशी करण्याचे निर्देश कृषी अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. कर्जत पंचायत समितीत स्मारक दालनाच्या दुरवस्थेवर संताप. कर्जत पंचायत समितीत छत्रपती शिवाजी महाराज व हुतात्म्यांच्या स्मारक दालनाच्या दुरावस्थेवर माजी सभापती अमर मिसाळ यांनी नाराजी व्यक्त केली. 2 दिवसात दुरुस्ती न झाल्यास स्वतः काम सुरू करण्याचा इशारा त्यांनी प्रशासनाला दिला आहे. मुख्यमंत्री फडणवीसांच्या वाढदिवसानिमित्त डोंबिवलीत महाआरती. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त डोंबिवलीतील श्री गणपती मंदिरात त्यांच्या दीर्घ आयुष्यासाठी महाआरतीचे आयोजन करण्यात आले. यावेळी भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. कर्जतमध्ये पावसाने केले नुकसान. मुसळधार पावसामुळे आंबिवली पेठ रस्त्याची झालेली दुरवस्था. सामाजिक कार्यकर्ते निलेश पिंपळकर यांनी स्वखर्चाने जेसीबी लावून दुरुस्त केली. ग्रामस्थांनी त्यांच्या कामाचे कौतुक करत त्यांचे आभार मानले. वसई विरारमध्ये मुसळधार पाऊस. नाला सोपाऱ्यात रस्त्यावर साचले पाणी. काही दिवसांच्या विश्रांतीनंतर वसई विरार परिसरात पावसाने जोर धरला. काल रात्रीपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे नाला सोपारा पूर्वेतील गाला शिर्डीनगर परिसरात रस्त्यावर पाणी साचले. आनंद मठ प्रकरणाला नवे वळण. अमरावतीत चांदूर रेल्वे येथील आनंद मठाशी संबंधित कथित लैंगिक शोषण प्रकरणात आरोपीच्या अटकेनंतर त्यांचे राजकीय नेत्यांसोबतचे फोटो व्हायरल झाले. त्यामुळे या प्रकरणाची चर्चा अधिक तीव्र झाली आहे. साताऱ्यात मुसळधार पाऊस. धरण साठ्यात वाढ. साताऱ्याच्या पश्चिम भागात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे धरणाच्या पाणी पातळीत वाढ झाली असून काही धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे.
विद्यार्थ्यांवरील कारवाई विरोधात नागरिकांनी उभे राहावे अशी टीका करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांवरील हल्ले आणि गुन्हे दाखल करण्याच्या प्रकरणावरून सरकारवर टीका करण्यात आली. विद्यार्थ्यांच्या पाठीशी नागरिकांनी उभे राहावे असे आवाहन करण्यात आले आहे. पाथरीत 8 कोटींच्या निधी चौकशीची मागणी. वित्त आयोगाच्या 8 कोटी 15 लाख रुपयांच्या निधीतील कथित गैरव्यवहाराची चौकशी करावी अशी मागणी काँग्रेसचे माजी आमदार बाबाजानी दुराणी यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे. पहिल्याच पावसात गायवाडी पांदण रस्ता वाहून गेला. दर्यापूर तालुक्यातील गायवाडी ते तहसील पांदण रस्त्याचा भाग पहिल्याच पावसात वाहून गेल्याने कामाच्या दर्जावर प्रश्न उपस्थित झाले आहेत. निकृष्ट कामाची चौकशी करून कारवाई करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. अजित पवार जयंती निमित्त पार्थ पवारांकडून अभिवादन. राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार पार्थ पवार यांनी दिवंगत अजित पवार यांच्या जयंतीनिमित्त स्मृतीस्थळी जाऊन अभिवादन केले. यावेळी सुनेत्रा पवार, जय पवार आणि पवार कुटुंबियांकडून उपस्थिती पाहण्यात आली. तर अशाच वेगवान बातम्यांचा आढावा घेण्यासाठी नवराष्ट्रला फॉलो करायला विसरू नका. भेटूया उद्याच्या नवीन बुलेटिनसह. तुर्तास धन्यवाद.